रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी मनोज प्रकाश जाधव, फलटण भागातून. तर शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण आज आलेलो आहोत ढवळपाटी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आणि जसं की आपण बघताय की ह्या प्लॉटमध्ये डाळिंब पण आहे आणि ह्या डाळिंबासोबत आपण आंतरपीक सुद्धा घेतलेलं आहे. तर रामा ॲग्रोटेकचं त्यांनी जे काही उत्पादनं वापरले आहेत आणि ते वापरल्यानंतर त्यांना रिझल्ट आणि त्यांना कसं नियोजन केलंय ते आपण त्यांच्याच तोंडातून आपण ऐकूया. नमस्कार, माझे नाव वामन तानाजी वेळे, राहणार वाखरी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी रामाडा ॲग्रोटेकचे ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन वापरलेला आहे. आपल्या डाळिंबागेत आंतरपीक म्हणून झेंडू पीक घेतलेलं आहे. तर आपण वापरलं, ज्या टायमाला लावलं होतं त्या टायमाला आपण वापरलेले. त्यानंतर असं जाणून आलं की त्यानंतर फुटव्याची संख्या आणि पटकन ग्रोथ आणि हिरवापणा हा वापरल्यामुळे आपल्या बागेला चांगला आहे आणि बागेला ग्रोथ सुद्धा आपल्याला चांगला आहे. तर बाकीची पण तुम्ही औषधं वापरता, ठीक आहे. हा. तर एवढी जलद आणि तुम्हाला रिझल्ट मिळतो का असा? नाही, बाकीच्या औषधापेक्षा तर चांगले चांगलं आहे ना. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये आहे बर, आणि त्याच्यामुळे शेतीला बी काही नुकसान नाही आणि याचा रिझल्ट पटकन आहे. रिझल्ट पण पटकन आहे, ग्रीनरी कॅनोपी चांगले, आपण समाधान आहे का? समाधानी समाधानी. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या झेंडूलाच नाही तर आपण या डाळिंबाला सुद्धा हा बेसल डोस म्हणून आपण उपयोग केलेला आहे ज्ञानशक्तीचा. तर त्यांच्याकडूनच ऐकू की झेंडूला तुम्हाला रिझल्ट आलेलाच आहे. झेंडू रिझल्ट आलाय. तर डाळिंबाला पण कसं आहे? डाळिंबाला काय झालंय, छाटणी केल्यानंतर आपण ज्ञानशक्ती सोडले, मॅजिक सोडले आणि मॅक्रोटन सोडले. त्यानंतर काय झाले, झाडाला हिरवापणा, फुटव्याची संख्या ही भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि मी त्याला समाधानी. आणि आपण इथून पुढे ह्या बागेसाठी रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरणार आहे. तर आपल्याला ह्या बागेच्या वेळोवेळी आपल्याला शूट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण दर महिन्याला आपल्यापर्यंत करणारच आहोत. त्यामुळे आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर.